हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। आत्ता मी आलो आहे वडवणीच्या रेल्वे स्टेशनला आणि वडवणीचं रेल्वे स्टेशन तर असं वाटतं की खरंच चालू झाल्यासारखं, कारण की इथं एवढी लोकसंख्या आहे ना, इथं एवढे लोक कामाला आलेत ना, तुम्हाला दाखवतो। आणि तो ब्रिज होता त्याचं ते पायऱ्या वगैरे आहे त्याचं काम चालू आहे, ते पण तुम्हाला दाखवतो। हे बघा इथे एवढं वर्कर आलं होतं, त्या साईडला पण आहे, म्हणजे बीड साईडला पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो। आत्ता आम्ही चाललो आहे दाखवायला तुम्हाला वडवणी आपल्या परळी साईडचं, आणि लोक बघू शकतो मी किती आलेत ते बघा। ते बघा पायऱ्याचं तिथं काम चालू आहे तिथं, हे बघा भरपूर लोक आहेत माहिती आहे का इथं कामाला। सगळ्यात जास्त जर आता स्टाफ जर असेल तर आता वडवणीच्या स्टेशनला जो की काम करतो आहे त्यांचं मस्तपैकी चालू जेवण वगैरे। आणि हे बघा इथं सध्या तरी हे पायऱ्याचं काम चालू आहे, बिल्डिंगचं कोणतं काम चालू आहे बघा। इथं मशीन पण आहे, वरती काम चालू आहे, इथं पण सध्या तरी वेल्डिंगचं काम चालू आहे इथं सगळं बघू शकता। अगोदर फक्त लोखंडाचे सर्वे वगैरे लावलेल्या होत्या, पण आता पायऱ्या वगैरे आता इथं लावतील। आता एक लोखंड म्हणजे काय करणार, भरून घेतील का कसं करतील माहीत नाही, पण सध्या तरी आता आहे असं काम चालू आहे यांचं। वेल्डिंग का काम चल रहा है ना? हाँ, कितने दिन में होगा ये पूरा? 5 दिन में। और इसमें सीमेंट वगैरह डालोगे क्या? सीमेंट वगैरह डालोगे बीच में? अच्छा, तुम्हारा काम 5 दिन में होगा। अच्छा अच्छा अच्छा, हे बघा मस्त पैकी ह्यांचं काम चालू आहे इथं। वेल्डिंगचं काम 5 दिवसात होते ना असं म्हणते तर। चला आता आपण तुम्हाला दाखवतो, पुढं असं सरळ जातो आणि तुम्हाला दाखवतो। इथं सध्या तरी असं मोठी अपडेट काही नाही, पण एवढा स्टाफ आहे ना, कारण की हा स्टाफ आहे म्हणल्यानंतर काय काम अजून होतं आहे काय माहीत, म्हणजे जास्त पुढचं काय काम करणार का काय माहीत, पण सध्या तरी काही हे नाही आहे अपडेट तर वेगळी काय दिसत नाही। इलेक्ट्रिक खांबचं पण काम नाही झालेलं त्या साईडला, तर ते मागच्या वेळेसचं अपडेट आहे, आणि इकडचे पण मागच्या वेळेसचं अपडेट आहे खांबची। पण वर्कर एवढ्या जास्त ह्याच्यामध्ये दिसत ना, भरपूर वर्कर दिसायला तिथं बघा इथं। त्यांचं इथं गेम चालू खेळायचा, पत्ते वगैरे बघा। प्रत्येकाचं इथं किचन बनवलं आहे प्रत्येकाने एकदम। त्यांचा भांगडा डान्स चालू आहे हे बघा, भरपूर लोक इथं, पण काम काय नाही दिसत असं नवीन। मी ज्यावेळेस आल्याला एंट्री केली ना त्यावेळेस मला एवढे लोक दिसते, मला वाटलं काहीतरी जोरात काम चालू आहे एकदम, पण काय नाही सध्या तरी नवीन अपडेट काय नाही। अरे थांबलेत का काय माहीत, सगळे थांबले असते ना, आराम करत असते मला वाटते, कारण की काम तरी सध्या काहीच नाही तिथं बघू शकता तुम्ही, सध्या तरी थांबलेलं आहे काम। मागच्या चालू होतं तरी त्यावेळेस तरी हे चालू होतं इथलं काम, साईडने हे करणं, खडी जे मध्ये खडी आहे ती घेणं, सध्या तरी आराम चालू आहे ह्यांचा। हे बघा इथं लेवल करून घेतलेली, आणि इथं खांबचं काम राहिलं ते आता इथं करतील कंप्लीट, पण सध्या तरी नाही झालेलं। हे बघा मागची चालू होतं त्यावेळेस फक्त साईडनी खडी जी होती ना ह्याच्यामध्ये पडलेली, ते असं लेवल एका लाईनने असं करत होते, आणि इलेक्ट्रिक जे खांब आहेत ते तर
मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, जसे आहे तसेच काय पुढं काय आले नाही. पण बीड साईडला आता मी चाललो ना, तर तिकडेच खांबचे जे खांब बसवलेत ना इलेक्ट्रिकचे, ते पूर्ण झालेले, म्हणजे दिसतंय खूप लांबपर्यंत. बघू शकता तुम्ही, हे असं काम आहे. असे काही विशेष अपडेट दिसते नाही मला. फक्त एवढंच सांगू शकतो की जे ट्रॅक दिसत ना तुम्हाला 1 2 3 4 सध्या तरी इकडं, तर जेवढे इथं ट्रॅक आहेत ना, त्या ट्रॅकवरती जी खडी पांगलेली होती ना सगळ्या ट्रॅकवरती, ती पूर्ण अशी लेवल करून घेतली. म्हणजे ट्रॅक ही साईडला खडी टाकून कडून घेतलेली, ह्या साईड असे एकदम वेगवेगळी व्यवस्थित अशी एकदम लाईननी, आणि मध्ये पण तुम्ही बघू शकता पूर्ण खडी जी आहे अशी लेवल करून घेतली. हे सगळ्या ट्रॅकवर केलेले, ही एक अपडेट आहे. आणि दुसरी म्हणजे ते ब्रिज आहे त्याचं इल्डिंगचं काम चालू, वेल्डिंग, तर ते म्हणजे 4-5 दिवसात ते कंप्लीट होईल. बाकी त्याच्या व्यतिरिक्त दुसरी काय अपडेट नाही ह्याच्यामध्ये, एवढीच सध्या तरी दिसते. आणि इकडं बघा, इथं सध्या ट्रॅकचं काम चालू आहे. इथं इथपर्यंत झालं लेवलचं काम, ह्याच्या बाकीचं पुढचं राहिलेलं काम. आपण जाऊ आता परत वडवणीच्या साईडला, तिकडचं तुम्हाला दाखवतो. तिकडं पण असं काही विशेष नाही वाटत मला. खांब बघा इथं पण बसवलेला आहे. फक्त खांब आणून रवण्याचं काम बाकी स्टेशनवरती, कारण की स्टेशनचा जो एरिया आहे ना तोच बाकी राहिला आहे खांब बसवायचा. बाकी सगळ्या ठिकाणी असे खांब बसवले. त्या स्टेशनच्या पुढे पण म्हणजे परळी साईडला पण खांब भरपूर प्रमाणात झालेले खांब बसवण्याचं काम, इलेक्ट्रिक खांब. आणि बीड साईडला पण खांब बसवण्याचं काम भरपूर झालेलं आहे. आता राहिले फक्त जो हा पट्टा मधला, आणि पुढे पण आहेत वर्कर, ते पण असं ट्रॅक थांबलेले काय काम करतात बघू आपण. काय विशेष अपडेट नाही असे स्टेशन सध्या. हे तिन्ही स्टेशनला विशेष काहीच अपडेट नाही, नॉर्मल आहे खूप. एक दोन असे अपडेट आहेत. हे जे हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, या प्लॅटफॉर्मच्या एकदम साईडला ना, एकदम बघू शकतो खोदून ठेवलेलं आहे. काय करणार तिथं माहीत नाही, पण हे बघा इथं पूर्ण असं खोदून ठेवलेलं आहे त्यांनी. आता हे काय करणार माहीत नाही, पण भरपूर असं खोदून ठेवलेलं आहे. सध्या ट्रॅकचं काम नाही चालू आहे ह्यांचं, दुसरंच काम चालू आहे. ट्रॅकचं नाही म्हणता ना, त्याच्या साईडचं काम चालू आहे. आणि बघू शकता असं काही विशेष अपडेट नाही आहे नवीन. हे तर जुनंच झालेलं होतं, हे पण असं काही वेगळं नाही आहे. आणि आता ब्रिजचं काम कम्प्लीट कधी होणार आहे ते माहीत नाही सध्या, कारण की ते त्यांचं सध्या वेल्डिंगचं काम चालू आहे. आता हा ब्रिज कधी कंप्लीट होईल काय माहिती, कारण की बघितलं असेल तुम्ही किती दिवसापासून ह्या ब्रिजचं काम चालू आहे. इथं हे काहीतरी झालेलं बघा का, इथे पण खांब बसवतील. असे हा एक पॉईंट आणि तिथे एक पॉईंट, असं की तिथे एक आणि असे 3 पॉईंट दिसत मला. पण खांबचं काम केलं तर खूप फास्ट होईल. पुढे एक ट्रेनचा डब्बा आहे. आय थिंक इकडं वेल्डिंगचं काम झालेलं दिसतं मला. नाही इकडचं नाही झालेलं, खालचं थोडंफार झालं. बघू शकता हे बघा, या साईडला पण असं ट्रॅकचं काम, ट्रॅक हातरून ठेवलेलं आहे 2-3 1 2 3 असे ट्रॅकचं आपण हातरले आहे. पण हे अजून काम नाही झालेलं आहे, भरपूर राहिले इकडे पण. आणि काय बोलवतात काय माहीत. ते बघा तिकडे एक डबा आहे ट्रेनचा थांबलेला. आरा उदर यार बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो म्हणले, त्यांच्याकडे जाऊ आपण. हे बघा हे वेल्डिंगचं काम एवढं झालेलं आहे. हे एक आहे थोडं ब्रिजच्या बाबतीत जर म्हणताना थोडं बहुत काम झालेलं आहे.
ते असं इकडं पण चालू आहे त्यांचं आणि थोडंफार झालेलं काम आहे. ब्रिजच्या व्यतिरिक्त जर बघता ना तुम्ही तर काही विशेष अपडेट नाही आहे. आता त्यांना जाऊन बोलू आपण, ते काहीतरी मध्ये काहीतरी अपडेट आहे ते सांगायची. ब्रिज कंप्लीट झाल्याशिवाय तर इकडून जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो. चला राहायला म्हणतो बोलो बता. मराठी येते? मराठी नहीं, इंग्लिश या हिंदी? हाँ बरा मराठी हिंदी बोलो. ये अभी ये भरेंगे ना सीमेंट से वगैरह? कंप्लीट हो गए. अच्छा, कितना टाइम लगेगा इसको? अभी इसको कंप्लीट होने में ऑलमोस्ट 4 से महीने लग जाएगी. 4 महीने? हाँ लगेगा. क्योंकि ये ब्रिज बहुत दिनों से ऐसे पड़ा है. ट्रैक इनकम्प्लीट है ना. हाँ हाँ हाँ. और हाँ तो मराठी है वो? अच्छा अच्छा. हाँ, ये कितने दिन में होगा ये बिल्डिंग? हो गया है, कंप्लीट हो गया हमारा. वेल्डिंग का बाकी है ना? वो साइड हो गए? वो साइड हो गया, फाइनल हो गया. अच्छा अच्छा. ये क्या बोल रहे थे 5 दिन में होगा फिर? ये नहीं ये कंप्लीट है, फाइनल बोला रहेगा. हाँ हाँ हाँ. बोलो मराठी या. बोलो. आपलं कोणतं चॅनल आहे? फिल मराठी वाईब्स नावाचं आहे. तर हे किती दिवसात पूर्ण ब्रिजचं काम होईल? कारण की खूप दिवसापासून मी येतोय ना. 15 महीने लगा के. त्याचं काम आहे आजचा पोस्टर आहे ब्रिजचं पूर्ण कम्प्लीट वेल्डिंगचं काम होईल. टोटल कम्प्लीट होऊन जाईल हां हां वेल्डिंगचं. आणि नंतर राहिल्याच्या नंतर वरचा पत्रा मारायचं काम हां हां हां. हे येणाऱ्या ज्यावेळेस CRS होईल त्याच्या एक 8-15 दिवसाआधीच इथलं काम हे पूर्ण होऊन जाईल. अच्छा अच्छा अच्छा. आणि राहिला विषय 17 तारखेला आपल्या CRS होणार आहे, म्हणजे रेल्वे येणार आहे नगर ते बीड. आपल्या रेल्वे 17 तारखेला डेमो ना? डेमो रेल्वे धावणार आहे. हम्म. ते निश्चितपणानं त्या ठिकाणी रेग्युलर रेल्वे धावणार आहे 17 तारखेच्या नंतर. आणि येणाऱ्या कालखंडानंतर 17 सप्टेंबरच्या नंतर एक 4 महिन्याच्या आत वडवणी पस्तो रेल्वे 100% येईल अशी. तीच डेमो पर्यंत येईल. पुन्हा नगर ते वडवणी रेल्वे हे 4 महिन्याच्या आत निश्चितपणानं चालू होईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब हे अत्यंत ताकदीने हे काम करत आहेत. त्यांचा ते पालकमंत्री या जिल्ह्याला लाभल्यामुळं रेल्वेचा काम अत्यंत फास्ट होत आहे. आणि निश्चितपणानं एक 2 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्व पूर्णपणे रेल्वे ही बीडकरांसाठी अनुभवाला मिळणार आहे. येणाऱ्या कालखंडात ह्या बीड जिल्ह्याच्या इतिहासासाठी हा सुवर्ण दिवस असेल हे या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे नमूद करतो. थँक्यू. तुमचं नाव? हनुमंत शिंदे. ओके ओके. तर तुम्ही आता बघितलंच असेल हे हनुमंत शिंदे जे आहेत त्यांनी पूर्ण डिटेल. आणि सर तुम्ही तर काय काम करता म्हणलात? सुपरवायझर का? बरं बरं थँक्यू. तर इथल्या वडवणी रेल्वे स्टेशनला हे सुपरवायझर आहेत. तर त्यांनी सांगितलं आहे ज्यावेळेस बीडला रेल्वे स्टेशन येईन, बीडला ट्रेन येईल ना त्याच्यानंतर काही दिवसाच्या महिन्यामध्येच वडवणीपर्यंत ट्रेन येईल. आणि त्याच्या म्हणजे तेच डेमो येईल, म्हणजे असं कंटिन्यू चालू होईल. अहिल्यानगर ते बीड, सॉरी अहिल्यानगर ते वडवणी असा हे राहणार आहे, रूट राहणार आहे. तर ही विशेष खूप महत्त्वाची माहिती दिली त्यांनी. तर असं होतं वडवणीच्या रेल्वे स्टेशनचं अपडेट. आणि त्यांनी माहिती पण चांगली सांगितली काय किती दिवसांनी काय कुठपर्यंत येणार ट्रेन. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.